नरेडको नाशिक प्रेझेंट्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो 2023 नाशिकच्या सर्वात मोठ्या गृह प्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक 21 ते 25 डिसेंबर 2023 रोजी डोंगरे वसतिगृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी 10:30 ते संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे। एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा। टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पावर्ड बाय ललित रुंगठा ग्रुप को स्पॉन्सर्ड बाय बैंक ऑफ महाराष्ट्र LIC होम अँड फायनान्स लिमिटेड ऑनलाईन पार्टनर हाऊसिंग.com अनुभवा नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज। तेव्हा एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा। नरेडको होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो मधील नाशिकमधील डोंगरे वसतिगृह या ठिकाणी 21 ते 25 डिसेंबर या कालावधीत या होमथॉनचं आयोजन करण्यात आले। या एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी एक्सपोच्या ब्रँड एम्बॅसेडर अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी हजेरी लावली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त केले। येथील किंवा जे काही रिअल इस्टेट खरेदी करतील त्यांचा आणि बिल्डर यांचा एक दुवा असावा। म्हणजे याच्यामध्ये असं असतं की बरेचशा ग्राहकांना काही अडचणी असतात त्या आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतो आणि त्याचबरोबर आमच्या बिल्डर म्हणून काही अडचणी असतात त्या आम्ही गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवतो। सो तेवढ्यासाठी ही नरेडको स्थापन झालेली आहे। नरेडको नॅशनल असा एक स्ट्रक्चर असतं, त्याच्या बाजूला मग नरेडको ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ आम्ही वेस्ट झोनमध्ये येतो आणि त्यातलं एक फक्त नाशिक सेंटर आहे आणि या सेंटरमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। त्याच्यामधला हा एक उपक्रम आहे तो जो आम्ही लोकांना आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सेल्ससाठी मदत करतो आणि त्याचबरोबर आम्ही थोडीशी सामाजिक हे पण जपतो। या ठिकाणी आम्ही एक अभिव्यक्ती म्हणून संस्था आहे जी पंतप्रधानांनी आत्ता परवा जे आवाहन केलं की अन्नाची नातडी होऊ नये। या ठिकाणी जे काही आमचा एक फूड स्टॉल आहे त्या ठिकाणी जे काही अन्न उरतं ते पण आम्ही त्या संस्थेमार्फत त्याचं विघटन करतो, ते काही लोकांना देण्याचा प्रयत्न करतो आणि प्लास्टिक जे इथं तयार होतं हे सगळं हे पण ती संस्था घेऊन जाते। मला असं वाटतं मी काही जास्त कारण सगळेजण उत्सुकतेने प्रार्थनाला ऐकायला आलेले आहेत। नरेडकोवरील सगळे प्रतिष्ठित व्यक्ती, महिला मंडळ, प्रार्थनाजी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा नमस्कार आणि थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं। तुमच्या सगळ्यांसोबत इथे काही क्षण घालवायला मिळाले। खरंच खूप आनंद होत आहे तुमच्या सगळ्यांसोबत इथे राहून। ज्या प्रकारचे तुमचे स्टॉल्स आहेत, ज्या प्रकारचे तुमचे डेव्हलपमेंट आहेत त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करू इच्छिते। नाशिकसारख्या शहरामध्ये इतके मोठे, इतके सुंदर आणि इतके छान डेव्हलपमेंट सुरू आहेत हे बघून खरंच खूप आनंद झाला। इथं येऊन खरंच मला असं वाटतं आहे मी खूप काही शिकून जाणार आहे। खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे। एवढं बोलून मी थांबते आता, जास्त वेळ घेत नाही। थँक्यू सो मच। या एक्सपोच्या प्रसंगी नामांकित उद्योजक बांधकाम व्यावसायिक जयेश ठक्कर यांनी आपले मत व्यक्त केले आणि जास्तीत जास्त नाशिककरांनी आपले गृह स्वप्न या एक्सपोतून पूर्ण करावे असं आवाहन देखील जयेश ठक्कर यांनी केलंय। मी आपल्या आणि प्रार्थना बेळेमध्ये काही जास्त वेळ घेऊ इच्छित नाही, फक्त एका मिनिटातच प्रार्थना आणि सगळ्या महिला मंडळांचा आणि लोकमत सखी मंचे आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। कालपासून लोकांनी नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचं अभिनंदन करतो, गौरव करतो आणि पुढील 3 दिवस अजून एक्सपो आहे त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी येऊन गृहस्वप्न साकार करावा हेच थांबतो मी। धन्यवाद। या एक्सपोमध्ये बुकिंग केलेल्या ग्राहकांच्या प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते या ग्राहकांना चांदीचे नाणे देऊन त्यांचे अभिनंदन केलं। त्याचबरोबर या ठिकाणी नाशिककरांनी आपल्या आयुष्यातलं महत्त्वाचं स्वप्न म्हणजे गृहस्वप्न पूर्ण करत या ठिकाणी भेट द्यावी असे आवाहन यावेळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी केलं। तर या एक्सपोला तिने शुभेच्छा देखील दिल्या। थँक्यू सो मच। आज नाशिकमध्ये नरेडको प्रस्तुत होमथॉनच्या या प्रॉपर्टी एक्सपोसाठी मी आले आणि इथे आल्यावर मला जो प्रतिसाद मिळाला तो इतका छान होता की मला तुम्हा सगळ्यांना एक आवाहन करायची इच्छा आहे नाशिककरांना की नक्की व्हिजिट करा। नाशिकचा जो प्रोग्रेस बघायला मिळतो इथे, ज्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होतं ते बघायला मिळतं आणि तर लवकरात लवकर नक्की व्हिजिट कराल। थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल। थँक्यू। या प्रॉपर्टी एक्सपोतून अनेक नाशिककरांनी आपली प्रॉपर्टी खरेदीसह बुकिंग देखील केली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी नामांकित अशा बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून साकारलेले प्रकल्प
उपलब्ध असून आपले गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी नाशिककरांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन देखील आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक.